मला सारखी एक समस्या ऐकायला मिळते, म्हणजे सतत पाठ दुखते आमची. हे कशामुळे होतंय? खरं आहे, कारण अर्गोनॉमिक डिस्क स्लिप झाली की आपल्याला कायमस्वरूपी बेड रेस्ट घ्यावी लागते. खरं आहे का? नाही, बेड रेस्ट ही एक संकल्पना खूप चुकीची आहे. कारण कॉज ऑफ बॅक पेन एकदा लक्षात आलं की मग त्या पद्धतीने स्पेशलिस्ट तुम्हाला सांगेल की आयदर यू टेक अ लिमिटेड ड्युरेशन साठी रेस्ट घ्या. मग स्पाईनच्या समस्यांमध्ये MRI किंवा सिटी स्कॅन खूप गरजेचं असतं प्रत्येक वेळी? तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे एक्सरे ही तितकाच महत्वाचा आहे, MRI पण तितकाच महत्वाचा आहे आणि काही पेशंटमध्ये सिटी स्कॅन. पाठीच्या कण्याच्या खूप सगळ्या समस्या असतात. कुठल्या समस्या जास्त आढळतात? सो हे एजशी खूप निगडीत आहे. सो आपण लेस देन 40 इयर्सचे जे लोक बघतो ह्यांच्यामध्ये डिस्क आणि डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम्स हे जास्त कॉमन. सायटिका हा एक विषय मी खूप ऐकलेला आहे बऱ्याच जणांकडून. सो सायटिका होण्याचं कारण काय? नर तर नॉर्मल आहे, नर सडनली इन्फ्लेम होते किंवा सूज येते त्याला आणि दुखायला लागतो का, त्याचं काहीतरी प्रायमरी कारण. त्यामुळं पाय बांधणे किंवा मालिश करून घेणे त्याच्यात काही होणार नाही, कारण प्रॉब्लेम पायात नाही, प्रॉब्लेम कमरेत आहे. लहान मुलांमध्ये पण आता ही समस्या खूप वाढते की पाठ दुखते. लहान मुलांमध्ये जो प्रॉब्लेम होतो हा ओव्हर यूज मुळे प्रॉब्लेम. 8 ते 10 तास वर्क करणारे पण खूप जण आहेत, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सो स्पाइन साठी सगळ्यात डॅमेजिंग पोस्चर इज सिटिंग. खूप सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल झालेले आहेत पोस्चर करेक्शनसाठी. त्याचा कितपत आपल्याला उपयोग होतो? टेम्पररीली डेफिनेटली उपयोग होतो त्याचा, पण लॉंग ड्युरेशन मध्ये हे सगळे डॅमेजिंग. तर डेफिनेटली तुमचे मसल्स इतके वीक होणार आहेत की नंतर पट्टा घालून सुद्धा काही उपयोग होणार. पाठ दुखते हा एक कॉमन जसा विषय झालेला आहे, पण ते नेमकं कशामुळे झालं? म्हणजे मसल पेन होतंय का स्पाइनला प्रॉब्लेम आहे, हे सगळं कसं ओळखायचं? ओके, बऱ्याच वेळेला हाय, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गिरीश दातार सर, जे की एक ऑर्थोपेडिक सर्जन अँड एंडोस्कोपिक मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जन आहेत. तसेच नॉट ओनली इन इंडिया बट अक्रॉस ग्लोब ऑपरेटिंग फॅकल्टी आणि गेस्ट स्पीकर म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच त्यांच्या या वैद्यकीय योगदानाबद्दल फोर्ब्स इंडिया मॅगझिननी त्यांना लीडर्स इन हेल्थ केअरनी गौरवलेलं आहे. तसेच डॉक्टर गिरीश दातार सर हे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सेंटर फॉर एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी अँड सुश्रुत हॉस्पिटल फॉर ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमॅटॉलॉजी. भारतातील एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी सुरू करणाऱ्या काही मोजक्याच डॉक्टरांपैकी ते एक आहेत आणि स्पाइन विषयीची आज बरीच माहिती मिळणार आहे. तर चला मग सुरुवात करूयात. सर नमस्कार. नमस्कार, वेलकम टू दिस शो. सध्याचं इतकं आपलं सगळं धावपळीचं जगणं झालेलं आहे, रुटीन प्रत्येकाचं चेंज होतंय आणि अशात ना एक मला सारखी एक समस्या ऐकायला मिळते, म्हणजे सतत पाठ दुखते आमची. तर हे कशामुळे होतंय? वेल, बॅक पेन हे कॉम्प्लेक्स आहे. असं एक सिंगल कारणामुळे हे होत नाही. बॅक पेन हे मल्टीफोकल इटिओलॉजीज असतात. लाईफस्टाईल त्याच्यामधला सगळ्यात महत्वाची गोष्ट. रेग्युलर एक्सरसाइजेस आहे का, आपण करतो का, आपण कुठल्या पद्धतीनं आपल्या बॉडीला यूज करतो, फूड हॅबिट्स काय आहेत, आपण किती कॅन ड्रिंक्स किंवा बॉटल्ड ड्रिंक्स वापरतो, बाहेरचं किती फूड घेतो, प्रिझर्वेटिव्ह असलेलं किती फूड घेतो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये आपले जेनेटिक्स आहेत. सो आर वी मेड अप ऑफ गुड स्पाइन ऑर नॉट? सो हे एक कॉम्बिनेशन आहे, हे एक सिंगल कारण नाही आहे. सो मल्टिपल कारणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण असं नाही का वाटत की आता सगळ्यांमध्येच ही कॉमन समस्या झालेली आहे? अगदी आपण 1-2 व्यक्तींच्या आयुष्यात पण सारखं सारखं हे ऐकतोच वाक्य की पाठ खूप दुखते, पाठ खूप दुखते. खरं आहे, कारण अर्गोनॉमिक्सवर फारसे लोक लक्ष देत नाहीत. कारण आपण ज्या पद्धतीनं बसतो, आपले चेअर आणि टेबलची पोझिशन काय आहे, कशा पद्धतीनं आपण बसतो. सेकंड, जे इलेक्ट्रॉनिक मीडियाज आपण वापरतो, जसं कम्प्युटर्स झालं, मोबाईल फोन्स झाले, तर हे दीर्घकाळ आपण कंटिन्युअसली एका पोझिशनमध्ये वापरतो. वी आर युझिंग अवर स्पाइन ॲट एव्हरी पॉईंट ऑफ टाइम. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये की आपण एक्सरसाइजसाठी वेळच देत नाही. आपण कामासाठी वेळ देऊ शकतो, बाकीच्या आपल्या एंटरटेनमेंटसाठी देऊ शकतो, पण आपण आपल्या बॉडीसाठी देत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप कॉमनली आपल्याला हे बॅक पेन आजकाल कंप्लेंट म्हणून पुढे आढळतं. स्पाइनचा तुम्ही विषय काढलात तर की स्पाइन हा पण ना एक म्हणजे कळत नाही याच्यामध्ये की कसा आजार ओळखायचा आणि किती महत्वाचा आहे स्पाइन. तसे तर सगळेच अवयव आपल्यासाठी महत्वाचे आहेत, पण स्पाइन किती इम्पॉर्टंट आहे?
स्पाइन ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट आहे. म्हणजे स्पाइन हे एक अशी अनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे किंवा बोनी स्ट्रक्चर आहे, बोन आणि सॉफ्ट टिश्यूचं स्ट्रक्चर आहे की जे प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला यूज होतो. म्हणजे झोपतानाच नाही की ज्याच्यामध्ये आपण एका बाजूला टर्न होणे झालं किंवा सिटिंग झालं किंवा स्टँडिंग झालं, इवन आपण जेव्हा रेस्ट घेतो, एखाद्या चेअरवर बसून रेस्ट घेतो किंवा बेडवर झोपून रेस्ट घेतो, त्यावेळेला सुद्धा स्पाइन ऍक्टिव्ह असतं. त्यामुळे स्पाइन हेल्दी असणं हे गरजेचंच आहे. अदरवाईज तुमचं बसणं, काम करणं, तुमच्या ऍक्टिव्हिटीज, एंटरटेनमेंट, सोशल लाईफ, फॅमिली लाईफ, प्रत्येक गोष्ट अफेक्ट होणार याच्यामध्ये. सो स्पाइन हे ॲब्सोल्यूट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे बॉडीमध्ये. मग ह्या पाठीच्या कण्याच्या खूप सगळ्या समस्या असतात, तर कुठल्या समस्या जास्त आढळतात? सो हे एजशी खूप निगडीत आहे. बरं. सो आपण लेस दॅन 40 इयर्सचे जे लोक बघतो ह्यांच्यामध्ये डिस्क आणि डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम्स हे जास्त कॉमन आहेत. जे जोन मणक्याच्या मध्ये मऊ गादी असते, ज्याला आपण डिस्क म्हणतो, ही डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम्स यंगर पीपल मध्ये खूप जास्त कॉमन आहे की ज्याच्यामध्ये डिस्क फाटून त्यातलं काही द्रव्य किंवा काही स्ट्रक्चर बाहेर येतं, न्यूक्लियस म्हणतो आपण त्याला, हे बाहेर येतं आणि हे डायरेक्टली नर्वला इम्पिंज करू लागतं किंवा एक केमिकल रिॲक्शन क्रिएट करतं. सो त्याच्याशी रिलेटेड बॅक पेन, लेग पेन किंवा ज्याला आपण खूप सोप्या शब्दामध्ये सायाटिका म्हणतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात. एकदा हे ट्रीट झालं किंवा हे स्पॉन्टेनियसली रिझॉल्व्ह झालं प्रॉब्लेम, तर त्याच्यामध्ये काही काळ आयुष्यात हे पेन फ्री असतं आणि त्याच्यानंतर सेकंडरी डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात, जे नॉर्मली एक 45-50 इयर्स नंतर सुरू होतात आणि त्या प्रॉब्लेम्सला स्टिनोसिस म्हटलं जातं किंवा त्यामध्ये मणका पुढे मागे सरकणं, ज्याला इन्स्टेबिलिटी म्हटली जाते, आणि हे प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त कॉमनली आढळतात. सो यंगर एज ग्रुपचे प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आहेत, ओल्डर एज ग्रुपचे प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आहेत. आता डिस्क स्लिप होण्याचा विषय निघालेला आहे, तो कशामुळे होतो, तो त्याच्यावरती काय उपचार केले पाहिजेत किंवा त्याच्याबद्दल काय सांगतात? सो डिस्क हे एक कंपोजिट स्ट्रक्चर आहे. दोन मणक्याच्या मध्ये एक सॉफ्ट टिश्यू असते. हा एक टायर आणि इनरच्या कॉन्स्ट्रक्ट सारखा असतो. बाहेर एक हार्ड लेअर सारखं असतं, टफ लेअर असतं, त्याच्यामध्ये इंटरलेस्ड फायबर्स असतात आणि आतमध्ये एक जेली टाईप मटेरियल असतं ज्याला न्यूक्लियस पल्पोजस म्हणतात. ज्या वेळेला बाहेरचं हे ओपन होतं किंवा फाटतं काही कारणाने, की आतमध्ये त्याला अल्सरेशन होणे किंवा इंजुरी होणे, हे झालं की बाहेरचं लेअर फाटतं आणि बाहेरचं लेअर फाटल्यामुळं आतलं न्यूक्लियस हे बाहेर येतं. सो आतलं न्यूक्लियस बाहेर आल्यानंतर ते व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स क्रिएट करतं. नर्व टिश्यूला टच झालं तर ते एक पद्धतीनं इन्फ्लमेशन किंवा सूज म्हणू त्याला आपण, किंवा एक रिॲक्शन क्रिएट करतं, किंवा डिस्कचं मटेरियल हे खूप जास्त प्रमाणात असेल तर स्पायनल कॅनलमध्ये तो येऊन डायरेक्टली नर्वला प्रेस करू शकतो. सो मल्टिपल कॉजेस त्याच्यामध्ये कॅस्केड्स इन्व्हॉल्ड आहेत. पण मग हे मी ऐकलं की डिस्क स्लिप झाली की आपल्याला कायमस्वरूपी बेड रेस्ट घ्यावी लागते, खरं आहे का? नाही, बेड रेस्ट ही एक संकल्पना खूप चुकीची आहे. कारण बेसिकली समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला बॅक पेन किंवा लेग पेन किंवा सायाटिका हे जर सुरू झालं तर काय केलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, स्वतः ट्रीट करत बसण्यापेक्षा शांतपणे तुम्ही एका स्पेशलिस्टकडे जावा. गेट युअर प्रॉब्लेम इव्हॅल्युएटेड. सो त्याच्यामध्ये क्लिनिकल एक्झामिनेशन, हिस्ट्री टेकिंग आलं, त्याच्याबरोबरीने लागणारे जे इन्व्हेस्टिगेशन्स असतात, जसं एक्सरे आहे, MRI आहे, आणि काही पेशंट्समध्ये CT स्कॅन सुद्धा लागू शकतो. तर हे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक्झॅक्टली कॉज ऑफ बॅक पेन काय आहे हे लक्षात यायला पाहिजे. कॉज ऑफ बॅक पेन एकदा लक्षात आलं की मग त्या पद्धतीनं स्पेशलिस्ट तुम्हाला सांगेल की आयदर यू टेक अ लिमिटेड ड्युरेशनसाठी रेस्ट घ्या, किंवा तुम्ही एक्सरसाइजेस सुरू करा, किंवा तुम्ही मेडिकेशन्स घ्या, किंवा काही इंजेक्शन्स घेऊ शकता. आणि सिव्हिअर कंडिशन्समध्ये प्रायमरीली डॉक्टर असंही सांगू शकतो की तुम्हाला सर्जरीची गरज आहे. सर्जरी पण त्याच्यामध्ये करावी लागू शकते. डिपेंड करतं की एक्झॅक्टली त्या डिस्क हर्निएशनचं लोकेशन काय आहे, तो कितपत क्रिटिकल आहे, तो पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो का. कारण फक्त आत्ताचा विचार करून चालणार नाहीये. कारण ते डिस्क उद्या काम करताना जर बाहेर आलं मोठ्या स्वरूपानं तर सडनली पायामधली पॉवर जाऊ शकते, किंवा आपल्या टॉयलेटचा आणि युरिनचा कंट्रोल जाऊ शकतो. हे सगळे मेजर प्रॉब्लेम्स लेटर ऑन घडू शकतात. प्रत्येकामध्ये घडतं असं नाही, पण हे घडू शकतं. सो क्रिटिकॅलिटी अंडरस्टँड करण्यासाठी स्पेशलिस्टकडे जाऊन इव्हॅल्युएट करून घेणं खूप गरजेचं आहे. रादर की घरी आता मी झोपतो 3 महिने किंवा 3 आठवडे, मी आता पट्टाच बांधायला सुरू करतो, किंवा मी आता गादी सोडतो आणि जमिनीवरच झोपतो, हे जे प्रकार आहेत, किंवा दाबून घेतो, चोळून घेतो, हे सगळे प्रकार आपल्याला माहितच नाहीये आतमध्ये काय झालंय.
त्यामुळे आधी त्याचं निदान झालं पाहिजे की कशामुळे होते काय, आणि मग ट्रीटमेंट. आता पाठ दुखते हा एक कॉमन जसा विषय झालेला आहे, पण ते नेमकं कशामुळे झालं, म्हणजे मसल पेन होतंय का स्पाईनला प्रॉब्लेम आहे, हे सगळं कसं ओळखायचं? ओके, बऱ्याच वेळेला डिस्क ज्या वेळेला फाटते किंवा स्पाईन मध्ये एखादा प्रॉब्लेम होतो त्यावेळेला बॉडी मसल हे स्पाझम मध्ये नेतं. बॉडी ऑटोमॅटिकली एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणून मसलला स्पाझम मध्ये टाकतं. स्पाझम मध्ये न्यायचं कारण काय की तो सेगमेंट जो आहे, म्हणजे 2 मणके किंवा 3 मणके जे काही इन्व्हॉल्ड आहेत आणि त्याच्यामधला डिस्क, त्याच्यामध्ये खूप जास्त हालचाल होऊ नये किंवा मुवमेंट होऊ नये आणि तो प्रॉब्लेम ॲग्रिव्हेट होऊ नये म्हणून बॉडी त्याला स्प्लिंटिंग करतं. हे स्प्लिंटिंग कशामुळे होतं? मसलमुळे होतं. सो मसल्स कसे आहेत, हे 4 शॉक ॲब्झॉर्बर सारखे, पुढे 2 लेफ्ट अँड राईटला आणि मागे 2 लेफ्ट अँड राईटला हे मसल ग्रुप्स असतात. या मसल ग्रुप्समध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं की तो स्पाईन स्ट्रेट होतो आणि तिथे हालचाल बंद होते. दुर्दैवानं काय होतं, चुकीची समजूत आहे, आपण एखादा फार्मसीमध्ये जातो आणि एखादं मेडिसिन घेतो आणि ते मेडिसिन घ्यायला सुरू करतो. नॉर्मली घेतलं जातं मसल रिलॅक्संट. नाव मसल जो आता टाईट झाला आहे हा एक प्रोटेक्टिव्ह फिनॉमिना आहे. आपण ते प्रोटेक्टिव्ह फिनॉमिनाच काढायला लागलोय मसल रिलॅक्संट घेऊन. सो मसल रिलॅक्संट घेतल्याने फायदा नाही होणार. टेम्पररीली दुखलं कमी झालं, स्टिफ झालंय हे कमी झालं हे जाणवेल पेशंटला, पण त्याचे डॅमेजेस आतमध्ये कंटिन्युएशन. सर काय होतं ना, बऱ्याच वेळा आपण अवघडून झोपतो किंवा अवघडून बसतो, त्याच्यामुळे पण जे दुखणं किंवा चमकणे म्हणतो ना, पाठीत चमकल्यासारखं झालं, त्याच्यामुळे पण जास्त गोळ्या घेतल्या जातात. त्याच्यावरती काय केलं पाहिजे? पाठीत चमकणे किंवा वेडवाकडं बसल्यामुळं किंवा एक काहीतरी असं अचानक काहीतरी आपण करतो आणि छोटंसं एपिसोड येतो पेनचा, तर हे नॅचरली जातं. या गोष्टींसाठी काही फार मोठं ट्रीटमेंट किंवा ह्याची गरज लागत नाही. पण हे कोण ठरवतं? हे स्पेशलिस्टच ठरवणार आहे की ते सिरियस आहे का नाही आहे, त्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार आहे का नाही लागणार आहे. त्यावेळेला लिमिटेड ड्युरेशनसाठी मेडिसिन्स आणि रेस्ट हे सफिशियंट असतं मेजॉरिटी ऑफ पेशंट्समध्ये. ओनली फ्यू पर्सेंट लाईक 15% पेशंट्समध्ये काहीतरी पुढं करण्याची गरज असते. सगळ्यांना काही सर्जरी किंवा सगळ्यांना काही MRI लागत नाही. मग स्पाईनच्या समस्यांमध्ये MRI किंवा सिटी स्कॅन खूप गरजेचं असतं प्रत्येक वेळी? तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे एक्सरे ही तितकाच महत्वाचा आहे, MRI पण तितकाच महत्वाचा आहे आणि काही पेशंटमध्ये सिटी स्कॅन लागतं. सो प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन हे प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी बघण्यासाठी असतं. एक्सरे का करतो आपण? तर एक्सरे आपल्याला उभं राहून किंवा एक डायनॅमिक पोझिशन, समोर वाकून, मागे वाकून, साईडला वाकून, ट्विस्टिंग करून या गोष्टींमध्ये स्पाईनमध्ये नक्की काय व्हायला लागलंय, मणका हलतोय का, पुढे मागे सरकतोय का बाजूला सरकतोय, हे सगळं बघण्याचं काम हे एक्सरे मध्ये घडतं. प्लस बोन आर्किटेक्चर आपल्याला खूप चांगलं दिसतं. त्यामुळे बोन आर्किटेक्चर दिसत असल्यामुळे बोन रिलेटेड प्रॉब्लेम्स नाही आहेत ना, हे आपल्याला एक्सरेवर कन्फर्म करतात. MRI हे इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस आहे सॉफ्ट टिश्यूसाठी. सॉफ्ट टिश्यू म्हणजे काय असतं? आतल्या स्पायनल कॉर्ड किंवा त्याचे जे असणारे नर्स आहेत किंवा जॉईंट्समध्ये असणारं कार्टिलेज आहे आणि जे काही सॉफ्ट टिश्यू स्ट्रक्चर्स आहेत, हे सॉफ्ट टिश्यू स्ट्रक्चर्स हे खूप चांगल्या रीतीनं MRI मध्ये अप्रिशिएट केलं जातं. सिटी स्कॅन हा प्रायमरीली बोनसाठी असतो आणि खूप थिन स्लाइसेस ऑफ बोन आपल्याला देऊ शकतो, जे एक्सरे नाही देऊ शकत. सो थिन 1 मिलीमीटर किंवा अर्ध्या मिलीमीटरचे आपल्याला जर स्लाइसेस पाहिजे असतील त्या व्हर्टिब्रल बॉडीचे किंवा बोनचे, तर हे सिटी स्कॅन देऊ शकतो आणि पिन पॉइंट लोकेशन ऑफ प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करण्यासाठी तर मदत होते. पण सिटी स्कॅन हे सर्वांना लागत नाही, पण एक्सरे आणि MRI खूप मेजॉरिटी पेशंट्समध्ये लागतं. तर सायटिका हा एक विषय मी खूप ऐकलेला आहे बऱ्याच जणांकडून, की स्पाईनला जरा जरी काही प्रॉब्लेम झाला किंवा एका साईडने ना पाय खूप दुखतो, झिंझिण्या किंवा मुंग्याल्यासारखं होतं, हा काय विषय आहे नक्की? सायटिका हे एक वर्ड वापरला जातो पाय दुखण्यासाठी, लेग पेनसाठी. सायटिकाचे खूप व्हेरिएशन्स आहेत. बेसिकली आपले जे 5 लंबर स्पाईन आहे, म्हणजे कमरेतले जे 5 मणके आहेत, L1 to L5 S1 पर्यंत जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 2 पेअर ऑफ नर्व्स बाहेर पडतात. सो L1 L2 मध्ये एक नर्व बाहेर पडते, L2 L3 मधून एक पेअर नर्व बाहेर पडते, असे प्रत्येक ठिकाणी पडते. तर ह्या नर्व्स बाहेर आल्यानंतर काही नर्व्स हे पायाच्या समोरच्या भागात जातात आणि काही नर्व्स हे मागच्या भागात जातात. तर L4, L5 आणि S1 हे जाणारे जे नर्व्स आहेत हे तिघे एकत्र येऊन एक सिंगल बंडल तयार होतो त्याचा. ह्या बंडलला सायटिक नर्व असं म्हणतात. सर L4, L5, L5, S1, L3, 4 या ह्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम जर झाला तर या प्रॉब्लेमला आपण सायटिका म्हणतो. जे प्रायमरीली दुखणं हे
मांडीच्या मागच्या बाजूला, पिंडरीच्या मागच्या बाजूला किंवा बाजूला आणि पावलामध्ये पेन जातं. सो याला कॉमन टर्म सायाटिका असं दिलेलं आहे. तर तशाच पद्धतीनं L1-2 आणि L2-3 झालं तर नर्वचं पेन हे समोर येतं मांडीच्या, त्याला सायाटिका म्हणत नाहीत. सो सायाटिका म्हटला की तुम्हाला L4 नर्व, L5 नर्व, S1 नर्व संपलं. हे 3च नर्वशी इन्व्हॉल्वमेंट आहे हे कळून जातं. पण हे खूप कॉमनली वापरलं जातं. पाय दुखण्याला एक जनरलाइज्ड वर्ड सायाटिका या नावाने लोक ओळखतात त्याला. बरोबर. त्याच्यावरती काय उपचार? सो सायाटिका होण्याचं कारण काय? नर्व तर नॉर्मल आहे, नर्व सडनली इन्फ्लेम होते किंवा सूज येते त्याला आणि दुखायला लागतो, पण त्याचं काहीतरी प्रायमरी कारण असतं. तर प्रायमरी कारण कुठे आहे स्पाईनमध्ये, तर ते प्रायमरी कारण शोधावं लागतं. म्हणजे डिस्क फुटली आहे का, तिथे इन्फ्लेमेशन झालंय का, ते नर्व मध्ये सूज येते का, त्या नर्वला इरिटेट करते का तिथे नर्व चेंबली आहे, काय झालंय ते आपल्याला हुडकावं लागतं. ते ट्रीट केल्याशिवाय तुमचं सायाटिका कमी होणार नाही. त्यामुळं पाय बांधणे किंवा मालिश करून घेणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑइंटमेंट्स आणि मलम आणि लेप अवेलेबल आहेत मार्केटमध्ये हे पायाला लावणे ह्याच्यात काही होणार नाही, कारण प्रॉब्लेम पायात नाहीये, प्रॉब्लेम कमरेत आहे. सो तो प्रायमरी प्रॉब्लेम ट्रीट करायला पाहिजे, सायाटिका आपोआप जातो. सर, कंबर दुखी हा पण एक प्रॉब्लेम आहे, पाठ दुखते असं पण म्हणतात, आणि स्पाईनचे पण वेगळे वेगळे आजार. सो हे तिन्ही गोष्टी खूप सेपरेट आहेत का एकमेकांशी अलाइन आहेत? सेपरेट ही असू शकतात ते. बेसिकली काय की वर्ड्स जे मराठीमध्ये आपण वापरतो, पाठदुखी, कंबरदुखी, पायदुखी किंवा जे म्हणतो आपण हे थोडंसं डिफाईन करणं गरजेचं आहे. सो नॉर्मली आपण जेव्हा पाठ म्हणतो हे वरचा भाग आला जो आपला छातीचा पाठ मागच्या बाजूला, सो ह्याला थोरासिक स्पाईन या आयडेंटिफिकेशन इंग्लिशमध्ये केलं जातं. ओके. आणि खालचा जो पार्ट आहे ज्याला आपण कंबर म्हणतो हे लंबार स्पाईन. आणि पाय दुखणं तर आता आपण डिस्कस केलं, सायाटिका जे म्हणतो आपण ते. वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स मध्ये प्रॉब्लेम्स येतात. कंबरेचा प्रॉब्लेम झाला की सायाटिका होऊ शकतो, कंपल्सरी नाहीये सायाटिका व्हायलाच पाहिजे, फक्त कंबर पण दुखू शकते. पण ऑल्टरेशन, आपलं स्पाईन काय असं स्ट्रेट नाहीये, बाजूनी जर तुम्ही स्पाईनला बघितलं तर स्पाईन काय असं एक स्ट्रेट स्ट्रक्चर नाहीये, तो एक असा अलाइन्ड आणि व्यवस्थित बॅलन्स स्ट्रक्चर आहे. ज्या वेळेला लंबार स्पाईन मध्ये किंवा खालच्या कमरेमध्ये प्रॉब्लेम घडतो त्यावेळेला तो मणक्याची जी कर्वेचर असते ती कर्वेचर स्ट्रेट होते. ती कर्वेचर स्ट्रेट झाली की वर कॉम्पेन्सेशन, जी खाली जे प्रॉब्लेम घडलेला आहे त्याच्यामुळे वरच्या स्पाईन मध्ये कॉम्पेन्सेशन सुरू होतं. म्हणजे पाठीमध्ये कॉम्पेन्सेशन, मानेमध्ये कॉम्पेन्सेशन सुरू होतं. जे नॅचरल कर्वेचर्स आहेत ते कर्वेचर स्ट्रेटन तिथे पण व्हायला लागतात किंवा वाढतात. हे घडलं की प्रायमरी प्रॉब्लेम मुळे सेकंडरी प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे फार काळ जर प्रायमरी प्रॉब्लेम राहिला आणि ते ट्रीटच केलेलं नाही, असंच काहीतरी आपण वेगवेगळ्या रीतीनं मालिश, मसाज किंवा ह्या गोष्टी करत राहिलो तर वरचे प्रॉब्लेम फिक्स होतात. सो खालचा प्रॉब्लेम जरी आपण उद्या जाऊन व्यवस्थित ट्रीट केलं, वरचे प्रॉब्लेम तसेच राहतात, त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. सो एकाला एक लागलेला आहे. अच्छा. मग सर्व स्पाईन समस्यांमध्ये शस्त्रक्रिया करणं गरजेचीच असते का? नाही, फक्त 10 ते 15% पेशंट्समध्ये सर्जरीची गरज आहे. मेजॉरिटी ऑफ द पेशंट्समध्ये प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम, काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, काय गोष्टी केल्या पाहिजेत. बरेच मेटाबॉलिक प्रॉब्लेम पण असतात, जसं युरिक ऍसिड हाय झालेला आहे किंवा काही लोकांमध्ये संधिवात असतं किंवा अनकंट्रोल्ड डायबिटीस असतं, ह्या लोकांना स्मोकिंग असतं, हॅबिट्स लाईक स्मोकिंग असतं. या स्मोकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्पाईनमध्ये ग्रॅज्युअली डॅमेजेस घडत आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला बंद केल्या पाहिजेत. रेग्युलर एक्सरसाइजेस, कुठल्या पद्धतीचे एक्सरसाइजेस केले पाहिजेत ते केलं पाहिजे. कशा पद्धतीने आपण बसलं पाहिजे, म्हणजे अर्गोनॉमिक्स चेंजेस आपल्याला करायला पाहिजे. गाडीत कसं बसतो आपण, घरात कसे बसतो, प्रोफेशनली आपण जर ऑफिसमध्ये काम करत असू तर ते कसं बसायला पाहिजे. ह्या बेसिक चेंजेस करून मेजॉरिटी ऑफ पेशंट्समध्ये रिलीफ मिळून जातो. त्याला काही पुढे करावं लागत नाही आणि ते मेंटेन करावं लागतं त्याला. 15% पेशंट्समध्ये प्रॉब्लेम हॅज प्रोग्रेस्ड आहे, ह्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे. तिथे इन्व्हेस्टिगेशन्सची गरज आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन्स झालेल्या पेशंटच्या काही पर्सेंटेजेसना सर्जरी लागते. पाठ दुखते म्हणून आपण खूप सगळे घरगुती उपाय तर करतो. आता तुम्ही जसं म्हणालात की स्पेशालिस्टकडे जाणं गरजेचं आहे, पण त्याच्या आधी घरी आपण काही उपाय करू शकतो? रेस्ट हे एक सगळ्यात चांगला उपाय आहे. काही लावणे, चोळणे हे सगळ्या करण्यापेक्षा शांतपणे 1, 2 ते 3 दिवस रेस्ट घ्यायला पाहिजे. त्या 3 दिवसामध्ये पेन जर रिझॉल्व्ह झालं इट्स ओके, पण 3 दिवसामध्ये पेन रिझॉल्व्ह नाही झालं इट इज बेटर टू गो टू अ स्पेशलिस्ट.
लहान मुलांमध्ये पण आता ही समस्या खूप वाढते की पाठ दुखते किंवा त्यांना नीट बसताना वगैरे त्रास होतो. हे कशामुळे होते? लहान मुलांमध्ये जो प्रॉब्लेम होतो हा ओव्हर यूजमुळे प्रॉब्लेम होतो. आता सडनली ओके. सुट्टी सुरू झाली की हम्म. खेळणं वाढतं, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वाढतात आणि आता या पद्धतीने ऍक्टिव्हिटीज काही ते रोज करत नाहीत, कारण हा. रोज तर शाळा असते एक आणि ठरलेलं बाकीच्या routine गोष्टी असतं. ठरलेलं हा. रुटीन असतं, तर एवढं खेळायला त्यांना ऍक्टिव्हिटीना वेळच मिळत नाही. पण हम्म. सडनली सुट्टी सुरू झाली, सडनली क्रिकेट खेळायला सुरू केलं किंवा बाकी सगळे ऍक्टिव्हिटी सुरू झाले की टेम्पररी बॅक पेन मुलांमध्ये येऊ शकतं. ओके. आणि यासाठी काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंटची गरज नाही. थोडी हम्म. ऍक्टिव्हिटी लेवल कमी करा, 2 ते 3 दिवसात हे सगळं सेटल होतं. अच्छा. रेअरली हम्म. प्रॉब्लेम्स लाईक डिसीजेस, ट्युबरक्युलोसिस ओ. किंवा इन्फेक्शन्स काही मुलांमध्ये दिसू शकतं. हम्म. अगेन जर पेन 2, 3, 4 दिवसामध्ये जात नाहीये तर डोंट वेट. बरं. गो टू अ डॉक्टर, लेट हिम आयडेंटिफाय आणि टेल यू व्हॉट हॅज टू बी डन फॉर दिस. एक ना मी सर रील बघितली होती आणि त्याच्यामध्ये आपण इतके रिलॅक्स होऊन असे निवांत बसतो ना, मग तो पाठीचा कणा जो आहे तर तसा थोडासा हे होतो, फोल्ड झाल्यासारखा होतो. स्ट्रेट राहणं किती गरजेचं आहे पोस्चर? खूप गरजेचं आहे, पण ते सगळं काही आपल्यावर डिपेंडंट नाही आहे. खूप हा. गोष्टी आपल्या मसल्सवर डिपेंडंट आहे. तुम्ही जे रिलॅक्स बसणं म्हणता, हे तुम्ही रिलॅक्स बसत नाही, तुम्हाला कंपल्सरीली बसावं लागतं रिलॅक्स. काळांतराने समजा तुम्ही एक अर्धा तास, तासभर तुम्ही बसलाय, तुमचे मसल्समध्ये स्ट्रेंथच नाहीये, स्टॅमिनाच नाहीये, तो ओके. मसल रिलॅक्सच होणार आहे. त्यामुळे ते आपण ते तसे ऑटोमॅटिकली तुम्ही हा. स्लाउच्ड होता. पण जर मसलच चांगला असेल तुमचा, त्याचा हम्म. स्टॅमिना खूप चांगला असेल, तुम्ही तसं बसणारच नाही. तुम्हाला एफर्ट घ्यावा लागेल तसं रिलॅक्स करण्यासाठी, पण हे नॅचरल इन्स्टिंक्ट तुम्ही व्यवस्थितच बसणार आहे. त्यामुळे व्यायाम गरजेचाच आहे. ऍब्सोल्युटली गरजेचं आहे. तर मार्केटमध्ये आता खूप सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल झालेले आहेत पोस्चर करेक्शनसाठी, नाही का? बेल्ट मिळतो किंवा ते एक नेक पिलो असते, तशा पद्धतीच्या चेअर किंवा बेड पण आहेत. तर त्याचा कितपत आपल्याला म्हणजे उपयोग होतो? टेम्पररीली डेफिनेटली उपयोग होतो त्याचा, पण हम्म. लॉंग ड्युरेशनमध्ये हे सगळे डॅमेजिंग आहेत. लक्षात बरं. घ्या, तुम्ही एखादं पट्टा लावताय हा. कमरेला, म्हणजे काय करताय तुम्ही? तुमचा स्पाइन इमोबिलाइज करताय, त्याला हलण्यासाठी प्रिव्हेंट करताय. हम्म. आता हलण्यासाठी प्रिव्हेंट करताय म्हणजे काय होणार आहे? काळांतरानंतर जे मसल्स तिथे आहेत हे सगळे वीक होणार आहेत, हम्म. कारण ते तुम्ही वापरत नाहीये पट्टा घातल्यामुळे. ओके. सो पट्टा घालेपर्यंत कदाचित तुम्हाला छान वाटेल किंवा हम्म. शॉर्ट ड्युरेशनसाठी एक आठवडाभर वापरला काही प्रॉब्लेम नाही. बरं. पण तुम्ही जर एक्सटेंडेड पिरियडसाठी हे वापरायला लागला हम्म. तर डेफिनेटली तुमचे मसल्स इतके वीक होणार आहेत की नंतर पट्टा घालून सुद्धा काही उपयोग होणार नाही. सो बेल्ट किंवा सपोर्टिव्ह ब्रेसेस हे सगळे टेम्पररीली उपयोग असतात. हम्म. लॉंग ड्युरेशन जर कोणी वापर करत असेल तर इट हॅज लॉट ऑफ डॅमेजिंग इफेक्ट ऑन द स्पाइन. ओके. आणि ना 8 ते 10 तास वर्क करणारे पण खूप जण आहेत की त्यांना बसून, आता आयटी क्षेत्रात जर आपण बघायला गेलो तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, कुठल्या सवयी टाळल्या पाहिजेत किंवा काय गोष्टी घातक ठरू शकतात त्यांना? सो स्पाइनसाठी सगळ्यात डॅमेजिंग पोस्चर इज सिटिंग. बरं. स्लीपिंग इज द बेस्ट पोस्चर. सेकंड पोस्चर इज वॉकिंग. हा. थर्ड इज सिटिंग. आणि सिटिंग आणि बेंडिंग आणि वाईट पण आहे. त्याला आता दुसरा काही पर्यायच नसेल, पर्याय त्याला बसून नाही. काम करायचंच सो आहे. ह्याच्यामध्ये सिटिंग पोस्चरच्या लोकांनी एक तर रेग्युलर दे हॅव टू मेंटेन देअर स्पाइन अँड स्पायनल आर्किटेक्चर. सो Okay. एक्सरसाइज त्यांच्यासाठी मॅन्डेटरी आहे. हम्म. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दे हॅव टू फाइंड अ चेअर की चेअर आणि टेबलमध्ये हाईट किती आहे. त्यांचे शोल्डर्स टेबलवर ठेवल्यानंतर वर जातात का खाली येतात खूप, हे त्यांना ऍडजस्ट बघायला पाहिजे. ओके. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज स्पेक्टॅकल्स असतील त्यांना तर ते शुड यूज प्रॉपर स्पेक्टॅकल्स. ते जर हाफ ऑफ स्पेक्टॅकल्स वापरत असतील तर त्यांना असं बघावं लागतं हा. कम्प्युटरकडे. सो ते त्यांना ऍडजस्ट करावं लागेल. आणि फोर्थ, फ्रिक्वेंट स्मॉल ब्रेक्स. सो 1 तास 1.5 तास तुम्ही बसला, एक 10 मिनिटं तुम्ही ब्रेक घ्या, मे बी गो अराउंड, चाला थोडंसं अँड देन कम बॅक अँड सिट अगेन. ओके. So हे कंटिन्युअसली बसून नाही चालणार. कंटिन्युअसली बसू नका, थोडे छोटे ब्रेक्स, एक 5-7 मिनिट्स 10 मिनिट्सचा मध्ये मध्ये ब्रेक घेतला हम्म. की तुम्हाला खूप कम्फर्ट मिळतो आणि त्याच्याने स्पाइनही खूप जास्त रिलॅक्स होते. ओके. वर्क फ्रॉम होम असं पण बरेच जण करतात, मग त्यांना तुम्ही काय सांगाल? हा, वर्क Sitting फ्रॉम posture. होम जरी करत असाल तरी ऑफिसचं कल्चर घरात सुद्धा मेंटेन हो. करणं गरजेचं आहे. सो प्रॉपर चेअर, प्रॉपर टेबल हम्म. पाहिजे. डायनिंग टेबल कॅनॉट बी वर्किंग चेअर अँड टेबल. डायनिंग Okay. टेबल हे जेवण्यासाठी आहे, हम्म. अभ्यासासाठी किंवा कामासाठी नाही. किंवा काही जण बेडवर बसून पण हातात ऍब्सोल्युटली laptop. रॉंग. सर तुमचे सगळे पोस्चरच तिथे खराब होतात. तुम्ही बेडरूमच्या तुमच्या मांडीवर ठेवून बसलेला आहे, तुम्ही कम्प्लिटली स्लाउच्ड आहात, हा. मसलमध्ये काही टोन नाहीये किंवा तुम्ही बाकी कुठेही जे मिळतंय तिथे बसताय, हम्म. तर हे अवॉइड केलं पाहिजे. एक प्रॉपर डेझिग्नेटेड प्लेस पाहिजे, त्याचं प्रॉपर चेअर अँड टेबल पाहिजे ओके. आणि मग तुम्ही यूज करा. वर्किंग फ्रॉम होम इज नॉट अ प्रॉब्लेम. तर झोपताना आपण कुठली विशेष काळजी घेतली पाहिजे? म्हणजे बेडवर झोपणं चांगलं की जमिनीवर झोपणं चांगलं? काय केलं पाहिजे?
हा एक खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे की जमिनीवर झोपायला पाहिजे किंवा हार्ड सरफेसवर झोपायला पाहिजे. हे मिसकन्सेप्शन आहे. किंवा असं पण म्हणतात ना की गादीमुळे आमची खूप पाठ दुखते. तर याच्यामध्ये बेसिक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपला स्पाइन स्ट्रेट नाहीये. तुम्ही हार्ड सरफेसवर तुम्ही झोपला तर तुमचं पार्ट ऑफ द स्पाइन हे कधी खाली जमिनीला टेकणारच नाहीये. सो तुम्हाला एरियाज ऑफ प्रेशर एरियाज क्रिएट होणार आहेत. एकदम खाली क्रिएट होणार आहे, वर क्रिएट होणार आहे, मध्ये काहीच नाही, पोकळ आहे ते, कारण ते टच होणार नाहीये, कारण स्पाइनला कर्वेचर्स आहेत. बेड अशा पद्धतीने असायला पाहिजे जो फर्म असायला पाहिजे, खूप हार्ड पण नसायला पाहिजे, खूप सॉफ्ट पण नाही असायला पाहिजे. तुम्ही झोपल्यानंतर तुमचे प्रेशर एरियाज हे आत सिंक व्हायला पाहिजेत बेडमध्ये, आणि जो एरिया अनसपोर्टेड आहे त्याला सपोर्ट मिळायला पाहिजे. सो करेक्टली स्पीकिंग कॉटन मॅट्रेस आपण जे ट्रेडिशनली वापरत होतो हे अतिशय चांगलं आहे. पण कॉटन मॅट्रेसचं मेंटेनन्स खूप जास्त असतं, त्यामुळे नवीन स्प्रिंग आता मॅट्रेसेस आलेत जे स्प्रिंग मॅट्रेस म्हणतो किंवा स्प्रिंग फोम मॅट्रेसचं कॉम्बिनेशन्स आहेत. दोज मॅट्रेसेस आर व्हेरी गुड की ज्याच्यामध्ये प्रेशर एरियाज आतमध्ये सिंक होतात आणि नॉन प्रेशराइज्ड एरियाजमध्ये सपोर्ट मिळतो. सो मेमरी फोम आहे, रेग्युलर फोम आहे, स्प्रिंग मॅट्रेसेस आहेत, पण बेडवरच झोपायला पाहिजे. आपण जमिनीवर झोपणं हे काही चांगलं नाही. आणि मग उशी घ्यावी का नाही घ्यावी? डेफिनेटली उशी घ्यायला पाहिजे, कारण स्पाइनला आपल्याला सर्वायकल स्पाइनला कर्वेचर आहे. तर प्रत्येकाची उशीचं हाईट जो आहे तो व्हेरी होऊ शकतो. काही लोकांना 1 इंचाची उशी लागेल, काही लोकांना 1.5 ते 2 इंचाची लागेल. ते डिपेंडिंग अपॉन देअर कर्वेचर. सो काय कम्फर्टेबल आहे हे बघायला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, उशी हे डोक्यासाठी नसते, उशी ही मानेसाठी असते. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे उशीचा खालचा पार्ट आपल्या थोडंसं शोल्डरच्या खाली यायला पाहिजे, मगच तुम्हाला उशी प्रॉपर सपोर्ट देणार आहे. तुम्ही डोक्याखाली जर उशी घेतली तर तो सपोर्ट. आतापर्यंत बऱ्याच जणांचा हाच गैरसमज होता. उशी ही मानेसाठी आहे, डोक्यासाठी नाही. बरं, तर स्पाइन सर्जरीमध्ये किती वेगवेगळे काही प्रकार आहेत? म्हणजे पारंपरिक प्रकार असेल किंवा आता मॉडर्न टेक्नॉलॉजी खूप सगळे आलेली आहेत. सो स्पाइन सर्जरी हा एक खूप ब्रॉड टर्म झाला. सो सर्जरीच्या अगोदर मी थोड्याशा गोष्टी तुम्हाला इंटरव्हेन्शन बद्दलही सांगतो की जी सर्जरीच म्हणावी त्याला, पण त्याला निडल वापरलं जातं, निडलनी केलं जातं. तो वेगवेगळे आता एनर्जी सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, जसं रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, लेझर आहे. तर या पद्धतीचे टेक्नॉलॉजीज आल्यामुळे टार्गेटेड पिन पॉइंट आपण त्या एरियाला जाऊन त्या छोट्या छोट्या लिजन्स तिथे क्रिएट करू शकतो आणि पेन आपण कमी करू शकतो. सो दिस इज अ पॉसिबिलिटी. ह्याला इंटरव्हेन्शन म्हणतो आपण. सर्जरीजमध्ये क्लासिक ओपन सर्जरी जी आहे, साधारण एक 7-8 इंच फाटणे किंवा तिथनं मसल सरकवणे, तिथलं बोन काढणे आणि स्पायनल कॉर्ड बाजूला सरकून तिथनं डिस्क किंवा त्याच्यावर जे काही कंप्रेशन आहे ते पूर्ण रिलीव्ह करणे, हे स्टँडर्ड सर्जरीचा, कुठल्याही पद्धतीच्या सर्जरीचा हा उद्देश आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता, एक तर मोठं फाडून तुम्ही सगळं ओपन करू शकता. तर ह्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय, तुम्हाला मल्टी लेवल म्हणजे खूप ठिकाणी एकाच वेळेला करता येईल. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला खूप जास्त प्रमाणाने बोन काढता येईल, खूप डिस्क काढता येईल. पण ह्याचे डॅमेजेस काय आहेत, खूप मसल तुम्हाला सरकवावं लागेल, जे आपण बघितलं की मसल किती इम्पॉर्टंट आहे स्पाइनमध्ये. सो ते मसल आपल्याला जर रिटेन करायचं असेल तर ह्या मोठ्या सर्जरीजचे डिसएडव्हान्टेज आहे. तर ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम जेव्हा हे ओपन सर्जरीज सुरू झाले त्याच्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम्स जसं लोकांना जाणवायला लागलं किंवा डॉक्टर्सना जाणवायला लागलं, तसे इन्सिजन्स आणि डॅमेजेस कमी कमी करण्यासाठी वेगवेगळी टेक्नॉलॉजीज यायला लागल्या. सो त्याच्यामध्ये मिनी ओपन सर्जरी किंवा मायक्रोस्कोपिक सर्जरी म्हणून आली, की ज्याच्यामध्ये फाडावं लागतं साधारण 1-2.5-3 इंच, पण वरून मायक्रोस्कोप ठेवला जातो आणि मायक्रोस्कोपद्वारे केलं जातं. सूक्ष्म सर्जरी करता येते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ट्युब्युलर सिस्टम्स म्हणून आले, की ज्याच्यामध्ये एक छोटंसं ट्यूब असते, ती ट्यूब ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपनी काम केलं जातं. सो डिस्ट्रक्शन टू द मसल हे रिड्यूस केलं जातं. त्यानंतर डुस्टँडो म्हणून एक टेक्निक आलं, की ज्याच्यामध्ये अगेन ट्यूबच असते एक पद्धतीची, पण कशी ऑब्लॉंग ट्यूब असते, पण एका बाजूनी दुर्बीण आतमध्ये घातली जाते, ज्याला आपण एंडोस्कोप म्हणतो. आणि इथे बघून काम करण्याऐवजी एंडोस्कोप तुम्हाला स्क्रीनवर पिक्चर दाखवत असतं आणि तुम्हाला सर्जरी करता येते. आणि थर्ड इम्पॉर्टंट सर्जरी इज बायपोर्टल एंडोस्कोपी म्हणून आलंय. ही ट्रू एंडोस्कोपी नाही आहे, कारण तुम्हाला एंडोस्कोप हे फक्त दिसण्यासाठी आतमधलं, पण इन्स्ट्रुमेंट तुमचे रेग्युलरच जात आहेत. सो 2 पोर्टमधनं ही सर्जरी करता येते. ते डिस्ट्रक्शन ओपन सर्जरीपेक्षा निश्चितपणे कमी आहे, पण अगदी काही मिनिमम नाही आहे, तरी डिस्ट्रक्शन भरपूर आहे. तर फुल एंडोस्कोपिक सर्जरी म्हणून जी आहे ती साधारण 8 मिलीमीटर छिद्रातनं केली जाते, किंवा 8 ते 10 म्हणा.
हे सिंगल पोर्ट सर्जरी आहे. ह्याचे स्पेशल एंडोस्कोप्स असतात की ज्याच्यामध्येच वर्किंगसाठी चॅनल दिलेलं असतं, लाईट सोर्स असतो, कॅमेरा असतो. ही एक खूप टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स्ड सर्जरी आहे. ही जगातली सर्वात छोटी स्पाइन सर्जरी, ज्याला फुल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये इन्सिजन साईज हा 8 ते 10 मिलीमीटरच्या आतमध्ये असतो आणि युजली सर्जरी नंतर पेशंटला टाका घालायची गरज नसते, कारण ते सगळे मसल्स परत येतात. कुठलेही मसल कट करावं लागत नाही तुम्हाला, डायरेक्ट तुम्ही आतपर्यंत जाऊ शकता. बोन रिमूव्हल तुम्ही मिनिमाइज करू शकता, डिसेक्शन ऑफ मसल्स तुम्ही करू शकता, रिट्रॅक्शन आणि विजन जे आहे अनमॅच्ड विजन मिळतं तुम्हाला. सो तिथे तुम्हाला अतिशय केअरफुल मायक्रोस्कोपपेक्षा कितीतरी पटीनं जास्त चांगल्या विजनवर तुम्ही काम करू शकता. तर स्पाईनसाठी काही नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत का, काही करू शकतो आपण? नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट्समध्ये फर्स्ट इज रेस्ट अँड मेडिकेशन. हे तर झालं, हे ट्रीटमेंट मॉडॅलिटीमध्ये मोडतं. अपार्ट फ्रॉम दॅट देन वी हॅव एक्सरसाइज थेरपी असते, ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे, मुवमेंट थेरपी आहे आणि आता जे लेटेस्ट नवीन आलेले आहेत पिलाटेस, ह्या सगळ्या थेरपी प्रोग्राम्स आलेले आहेत. सो फिजिओथेरपी आणि मुवमेंट थेरपीमध्ये खूप मोठा फरक आहे. सो ज्या पेशंट्समध्ये पॉवर कमी झाली आहे पायामधली किंवा कमरेमधली, अशा पेशंट्सना फिजिओथेरपीचा प्रचंड यूज होतो, कारण तिथे पॉवर बिल्ड करता येते. पण प्रायमरी प्रॉब्लेम जर आपला मसल स्पाझम आहे आणि आतमध्ये स्ट्रेटनिंग आहे किंवा बाकीचे मुवमेंट रिस्ट्रिक्शन्स आहेत, तर त्याला मुवमेंट थेरपी जास्त बेनिफिशियल आहे, ज्याला सोमॅटिक मुवमेंट थेरपीज म्हणतात, की ज्या थेरपीजमध्ये पॉवर बिल्ड करणे आणि रिलॅक्सेशन हे त्याच्यामध्ये इनबिल्ट असतं. तो एक फॉर्म ऑफ एक्सरसाइज आहे, खूप स्लो केलं जातं हे एक्सरसाइज, ते शिकावं लागतं पेशंटला, पण हे खूप इफेक्टिव्ह मॉडॅलिटी आहे. न्यू मॉडॅलिटीज ऑफ एक्सरसाइज थेरपीज जे आहेत, ज्याच्यामध्ये पिलाटेस म्हटलं जातं, हे खूप जर्मन एक्सरसाइज थेरपी आहे, एका मशीनवर केलं जातं, ज्याला रिफॉर्मर म्हणतात. हे एक अमेझिंग मॉडॅलिटी आहे, की ज्या मॉडॅलिटीमध्ये आपल्याला वेट बेरिंग, नॉन वेट बेरिंग, अगेन्स्ट रेझिस्टन्स, विथ रेझिस्टन्स, असे खूप मेथड्सनी आपल्याला एक्सरसाइज थेरपी केली जाते. ही खूप सेफ फॉर्म ऑफ एक्सरसाइज थेरपी आहे आणि फॉर्च्युनेटली हे आपल्या सांगलीत अवेलेबल आहे. अच्छा. तर अजून एक गोष्ट की खूप सगळ्या अशा ट्रीटमेंट्स आता अवेलेबल आहेत की बॅक मसाज करून दिला जातो तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीनं, की ज्यामुळे तुमचा बॅक पेन खूप तुम्हाला त्याच्यात रिलीफ मिळेल म्हटलं जातं. सो ते करणं काय फायदेशीर ठरू शकतं? सो एक मसाज थेरपी म्हणा किंवा जे काही वरून स्किनवर केले जातात, हे थेरपीज टेम्पररी बेनिफिट डेफिनेटली तुम्हाला देतात, कारण तुम्ही मसलवर मसाज केल्यानंतर तिथला लोकल ब्लड फ्लो वाढतो. ब्लड फ्लो वाढल्याने तुम्हाला एक सेन्स ऑफ वेलबिईंग येतं, थोडे एन्डॉर्फिन्स पण रिलीज होतात, त्यामुळे एक छान वाटतं आपल्याला. पण आपलं स्पाईन काही स्किनच्या खाली नाही आहे, आपलं स्पाईन तिथपासून खाली 4 ते 6 इंचावर आहे. सो तिथं काही केलं, तुम्ही गरम शेक केला किंवा गार केला, तर ते आतमध्ये स्पाईनला काही उपयोग होणार नाही. सो इट डज नॉट हेल्प. सो फिजिओथेरपी किंवा एक्सरसाइज थेरपी, वेगवेगळ्या फॉर्मची एक्सरसाइज थेरपी बेनिफिशियल होऊ शकतात, पण ह्या गोष्टी होत नाहीत. देयर इज नो एव्हिडन्स. काही पेशंटमध्ये ना खूप भीती पण असते सर, की आम्हाला सर्जरी नको किंवा ती अफोर्डेबल नाही आणि आम्हाला हे करायचंच नाहीये असं पण म्हणतात. सो त्यांना तुम्ही काय ॲडवाइस द्याल? सो एक अफोर्डेबल आणि नॉन अफोर्डेबल हा क्रायटेरिया येतच नाही, कारण आता गव्हर्नमेंटचे एवढे चांगले चांगले स्कीम्स आहेत. जर एखाद्याला एंडोस्कोपिक सर्जरी अफोर्डेबल नाही, ओपन सर्जरी इक्वली बेनिफिशियल आहे. त्याच्यामध्ये थोडेसे इन्सिजन्स मोठे असतात, थोडे डॅमेजेस, थोडा रेस्ट पिरियड जास्त असतो, पण तो एक इफेक्टिव्ह मेथड आहे. ओपन सर्जरी काय वाईट सर्जरी नाही आहे. एंडोस्कोपिक सर्जरी डेफिनेटली सुपिरियर आहे, पण ती काय वाईट नाही आहे. पण जे पेशंट्स म्हणतात की आम्हाला सर्जरी करायची नाही किंवा भीती वाटते किंवा अशा सगळ्या पेशंट्सना, त्यांना ऑप्शन नाही आहे. लक्षात घ्या, रेस्ट हा काही ऑप्शन घडू शकत नाही. आयुष्यातला एक व्हॅल्युएबल टाइम आणि ड्युरेशन, आपण एक 70-80 वर्ष जे जगणार आहे, त्याच्यामधले किती महिने आपण हे रेस्ट घेऊन घालवायचे हे प्रत्येकानेच ठरवायचं आहे. ओके, भीती वाटते हा एक टेम्पररी आहे. त्यांनी त्या डॉक्टरांशी बोललं पाहिजे, त्यांच्या काउन्सिलरशी बोललं पाहिजे, प्रॉब्लेम समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं रेमेडी काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. काही सर्जरी लागणार आहे पण मला नको आहे, मी औषधं घेत राहणार, तुम्ही घेऊ शकता, टेम्पररीली तुम्हाला रिलीफ मिळेल, पण औषधं घेतल्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स घडणार आहेत, पोटामध्ये ऍसिडिटीचे प्रॉब्लेम्स घडणार आहेत, लिव्हरवर प्रॉब्लेम घडणार आहेत, किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स घडणार आहेत, किंवा तो ओरिजिनल प्रॉब्लेम विल बिकम मोर अँड मोर सिरियस. सो पोस्टपोन करणं, टेम्पररीली किंवा ऍब्सोल्युटली टाळणं, हे म्हणजे यू आर इन्व्हायटिंग मोर प्रॉब्लेम्स. जसे दिवस जाणार आहेत तसं प्रॉब्लेम सुटणार नाही, कोडं सुटणार नाही, अवघड होणार. इट इज गोइंग टू बिकम मोर डिफिकल्ट.
सो अर्लियर फेजमध्ये खूप सिम्पल असतं, जितकं उशीर होतं तेवढं जास्त डिफिकल्ट होतं. त्यामुळं जर भीती वाटत असेल, लोकल डॉक्टर्स त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांचे काउन्सिलर्सशी बोललं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की काय गरज आहे, किती रिस्क इन्व्हॉल्ड आहे आणि त्या पद्धतीनं पुढे जायला पाहिजे. तर नक्कीच खूप हेल्पफुल ठरलेली आहे ही माहिती. पण सगळ्यांना आता पाठीचा कणा जो आहे तर त्याचं नीट राहावं आरोग्य किंवा काळजी घेण्यासाठी काय 3 महत्त्वाचे सल्ले द्याल? सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग तुमच्या हॅबिट्सकडे लक्ष ठेवा. स्मोकिंग करत असाल तर ते बंद करायला पाहिजे, कारण स्मोकिंग किल्स द डिस्क हे एक स्टेटमेंटच आहे. स्मोकिंगमुळे सगळे छोटे छोटे ब्लड वेसल्स जे डिस्कला जातात हे सगळे ब्लड वेसल्स क्लॉग होणार आहेत आणि तुम्हाला डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होणार आहेत. इतकं घातक ठरू शकतं स्मोक खूपच जास्त. स्मोकिंग किल्स द डिस्क. सो स्मोकिंगच्या पेशंटमध्ये त्याच्या लाईफटाईममध्ये कधी ना कधीतरी बॅक पेन येतोच आणि त्यातल्या खूप सारे पेशंट्सना काहीतरी सर्जिकल इंटरव्हेन्शन लागू शकतं, इतकं जास्त सिव्हिअर आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट, तुमच्या फूड हॅबिट्सकडे तुम्हाला लक्ष ठेवलंच पाहिजे. किती हेल्दी फूड घेता तुम्ही, कशा पद्धतीचं फूड घेता ह्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. कॅन ड्रिंक्स किती घेता किंवा स्टोर्ड फूड किती खाता, टोमॅटो केचप किती घेता, म्हणजे व्हॉट आय मीन टू से प्रिझर्वेटिव्ह फ्री शक्यतो तुम्ही वापरा. आणि थर्ड, रेग्युलर एक्सरसाइजेस ह्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट केलंच पाहिजे. सो हे 3 मी सांगेन. आणि फोर्थ, आताच्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये आय वुड ॲड अर्गोनॉमिक्सकडे पण लक्ष ठेवा की कशा पद्धतीचे चेअर टेबल आपण वापरतोय, कार किती लो वापरतोय, किती हाय वापरतोय, आपण बसतोय कसे, या गोष्टींकडेही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच. थँक्यू सो मच डॉक्टर की आज एवढी सगळी महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. नमस्कार.